आधार कार्ड संदर्भातील काही महत्त्वाचे नियम चेंज झालेले आहेत। तुम्ही योग्य वेळी लक्ष दिलं नाही तर तुमचं पॅन कार्ड सुद्धा बंद होऊ शकतं। हे 3 महत्त्वाच्या नियमांपैकी पहिला नियम म्हणजे तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील तुमचा नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आता तुम्हाला आधार कार्ड सेंटरला जाण्याची गरज नाही। नंबर 2 चा नियम, तुम्हाला आता तुमचं पॅन कार्ड तुमच्या आधार कार्ड बरोबर लिंक करणं हे कंपल्सरी झालेलं आहे। 31 डिसेंबर 2025 पर्यंत जर तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नाही तर 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला ITR साठी आणि बँकिंगसाठी खूप प्रॉब्लेम होऊ शकतात। तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला बँकमध्ये किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेमध्ये KYC करण्यासाठी आता कोणत्याही कागदपत्रांची गरज लागणार नाही, तर तेथे आधार कार्ड, OTP, व्हिडिओ KYC, फेस व्हेरिफिकेशन द्वारे सुद्धा KYC प्रोसेस पूर्ण करू शकता। अशा पद्धतीने एकदम डिजिटल आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस गव्हर्नमेंटने सुरू केलेली आहे। तर याच्या चार्जेस संदर्भात आपण थोडक्यात बोलूया। जर तुमच्या आधार कार्डवरील तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख आणि कॉन्टॅक्ट नंबर चेंज करायचा असेल तर तुम्हाला 75 रुपये खर्च येईल। आणि जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील फिंगरप्रिंट, आयरिस फोटो अपडेट करायचा असेल तर एकूण 125 रुपये खर्च येईल। त्याचबरोबर 5 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट हे पूर्णपणे फ्री झालेले आहे। आणि तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डची रिप्रिंट काढायची असेल किंवा प्रिंट काढायची असेल तर तुम्हाला 40 रुपये खर्च येणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, आधार कार्ड बद्दलचे हे नियम समजून घ्या आणि लगेच अपडेट करून घ्या, कारण डिजिटल इंडिया यासाठी आधार कार्ड अपडेट खूप महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।